बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या नावानं लोकांना गंडा घातला जात होता। बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून पैसे मागितल्याचा प्रकार समोर येतोय। खार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आलाय। लोकांना नोकरीचं आश्वासन देत पैसे उकळले जात होते। बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्या नावानं इंस्टाग्रामवर हे फेक अकाउंट बनवलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे लोकांना त्यांच्याकडून पैसे उकळून गंडा घातला जात होता। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेऊयात। निखिल, ही व्यक्ती नेमकी कोण होती हे समजू शकलंय का? रिद्धी, नक्कीच प्रकरण पाहायचं झालं तर ज्या आपण वापरामध्ये म्हणजेच ज्या क्षेत्रामध्ये आपण वावरतोय आणि त्या क्षेत्रामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करत असतो, त्या सोशल मीडियाचा एकीकडे फायदा आपण पाहत असताना तोटा देखील आपल्याला हा जाणवावा लागतोय। त्यातच म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या नावाने फेक अकाउंट आहे ते तयार करण्यात आलेलं होतं आणि याच अकाउंटवरून नोकरी दाखवण्याच्या आमिष दाखवून या ठिकाणी पैसे आहेत ते उकळल्याचा प्रकार देखील पुढे आलेला आहे। आणि हीच बाब जेव्हा सिने अभिनेत्री विद्या बालन यांना समजतात, त्यांनी खार पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। परंतु आतापर्यंत पोलिसांचा तपास सुरू आहे। हे इंस्टाग्राम अकाउंट नक्की कोण हँडल करत होतं, हे इंस्टाग्राम अकाउंट कोणत्या ID वरून तयार करण्यात आलेलं होतं, या अनुषंगाने पोलिसांचा आता तपास सुरू आहे आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस एकच प्रयत्न करतायत। IT ऍक्ट द्वारे हा संपूर्णपणे गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांचा अधिकचा तपास या संदर्भात आता सुरू आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।